हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहोत झणझणीत आणि चमचमीत सांडग्याची भाजी. ही भाजी क्वचितच कोणाला आवडत नसेल. खूप छान भाजी होती. तुम्ही रेसिपी नक्की बघा. तर सर्वात आधी आपल्याला एक वाटण करायचं आहे. त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे भाजलेलं खोबरं, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि हे सर्व आपल्याला वाटून घ्यायचं आहे. वाटून झाल्यानंतर सांडगे आपल्याला छान असे परतून घ्यायचे किंवा भाजून घ्यायचे आहेत. सांडग्यांचा कलर खरपूस आणि थोडासा चॉकलेटी झाला आहे, याचा अर्थ सांडगे भाजून झालेले आहेत. त्यानंतर कढईमध्ये तेल घ्यायचं. तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकून मोहरी छान तडतडून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये जिरा टाकायचा आहे. जिरा तडतडल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता टाकून झाल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि कांदाही हलकासा परतून घ्यायचा आहे. कांदा हलकासा परतून झाल्यानंतर त्यामध्ये वाटण टाकायचं आहे आणि वाटणही हलकंसं परतून घ्यायचं आहे. वाटण परतून झाल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, कांदा लसूण मसाला, हळद, धना पावडर आणि गरम मसाला हे सर्व मसाले टाकून व्यवस्थित सर्व एकत्रित करून घ्यायचं आहे. हे सर्व मसाले कोरडे वाटत असतील तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा सर्व एकत्रित करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये भाजलेले सांडगे किंवा वडे टाकायचे आहेत आणि हे सर्व मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. त्यानंतर इथे भाजलेले सांडगे किंवा वड्याचा कूट टाकायचा आहे, जेणेकरून भाजीला थिकनेस येईल आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटं मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. इथे 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत आणि भाजी शिजलेली आहे आणि छान तर्रीही आलेली आहे. यावरती कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली ती. आणि फ्रेंड्स आणि फॅमिलीला शेअर करा. आपल्या चॅनलवर जर नवीन आहात तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.